जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुळकूड पाणी योजना लवकरात लवकर चालू होण्यासाठी कृती समितीच्या वतीने बैठक। सुळकूड पाणी योजना लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज इचलकरंजी शहरातील समाजवादी प्रबोधिनी येथे कृती समितीच्या वतीने आज बैठक घेतली। या बैठकीत पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात सर्वच पक्षीय नेत्यांनी सडाडून टीका केली, तर खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांच्या फसव्या धोरणावर सर्वच मान्यवरांनी जोरदार टीका केली। तसेच आगामी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, कृती समितीचे प्रताप होगाडे, शहर महानगर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे, शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण, माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, सदा मलाबदे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, राजू आलासे, अभिजित पटवार, नितीन कोकणे, मनसेचे पुंडलिक जाधव, प्रताप पाटील, भरमा कांबळे आदी मान्यवरांनी केला। तर या बैठकीत इतर पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे। या इचलकरंजी शहराला टंचाई पाण्यापासून या इचलकरंजीच्या तमाम नगरसेवकांनी सुद्धा वाढती लोकसंख्या गृहीत धरून या मिळाला पाहिजे म्हणून सातत्यानं नगरपालिकेमध्ये एक प्रकारचा ठराव पास करून त्याच्यासाठी कारंडे साहेब त्याला कुणाला माहिती अनेक पेपरच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा त्यांच्या संदर्भातल्या छायाचित्रण आणि पेपरच्या माध्यमातून काही गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्यातून आपली मुक्तता व्हायला पाहिजे, आपली सुटका व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी पक्षांतर केलं। दुसऱ्या पक्षात हे डोळ्यानं पाहते तेव्हा पाणी इचलकरंजीला येणं खूप गरजेचं आहे। आणि मी या ठिकाणी एवढं सांगते की पाण्यासाठी सर्व महिला अजून इथं थोड्याच महिला उपस्थित आहेत, पण मी महिलांना सर्व विनंती करेन की पाण्यासाठी आपण एक दिवसाचं उपोषण पाण्यासाठी नक्कीच करूया आणि हा लढा यशस्वी करूया। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।